मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसले, जेणे अंतकरण बोधले संकल्पा नये. ज्ञानेश्वरीतील 4थ्या अध्यायातील 167 नंबरची ओवी. ह्या ओवीत काय म्हणतात माऊली की तुमची जी अपेक्षा आहे ती पूर्ण करीन, पण त्याच्या आधी 4 ओव्या घातल्यात. पण कोण? संत. आणि काय करतील? अंतकरणावरती तुमच्या बोध करतील, अशा ओवीचा सरळ सरळ अर्थ आहे. मग अपेक्षित जे आपले तेही सांगती पुसले, जेणे अंतकरण बोधले संकल्पा नाही. म्हणजे परत संकल्प विकल्प होणार नाही असं बोध करतील अंतकरणावरती, असं माऊलीनं या ओवीत सरळ सरळ सांगायचा भावार्थ आहे. तर बघा, आजची सेवा या गावी म्हणजे आपल्या सरोळे गावी होऊ घातलेला नामयज्ञ, आणि नामयज्ञात आजच्या 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला म्हणजे माझं मतभाग्य आहे. आणि त्या निमित्ताची ओवी घेतलेली आहे ज्ञानेश्वरीतील 4थ्या अध्यायातील 168 नंबरची ओवी. मग अपेक्षित जे आपले, इथं व्याकरण आहे. मग या शब्दासाठी काय केलंय? म्हणजे ह्याच्या आधी पाठीमाग काहीतरी हाय, तरी आपण म्हणतोय मग त्याच्या आधी काहीतरी होऊन गेलेला आहे, त्यावेळेला मग हा शब्द वापरला. आपण त्या मगचा नंतर विचार करूया. पण अपेक्षित जे आपले, कारण सगळ्यात महत्वाचं काय? अपेक्षित जे आपले. अपेक्षा कसलेल्या आहे? अपेक्षा म्हणजे इच्छा. इच्छा काय आहे आपली, तुमची आमची सर्वांची? तर दुःख नको आणि सुख पाहिजे. म्हणजे कसली इच्छा आहे? सुखाची. काय कुणाला दुःखाची इच्छा आहे? आपण म्हणतोय कुंती मातेला दुःखाची इच्छा होत, कारण तिनं दुःख मागितलं असं म्हणतोय. पण त्याच्या पाठीमागे काय हेतू होता? ज्या वेळेला पांडवावर किंवा कुंती मातेवर दुःख येईल त्यावेळेला श्रीकृष्ण त्या दुःखाला हजर होत होता. म्हणजे काय अपेक्षा होती तिची? की देव येत होता दुःखाच्या वेळेला. म्हणजे काय तिची अपेक्षा? देव भेटणं एवढं सोपं आहे काय? म्हणजे अपेक्षा ही सुखाचीच होती, फक्त दुःख यावं ही इच्छा. पण अपेक्षा काय होती? सुखाचीच होती. म्हणजे ईश्वर किंवा देव भेटावा, यावा हीच अपेक्षा होती. म्हणजे प्रत्येकाला अपेक्षा काय आहे? सुखाची. आपण सुखासाठीच रात्रंदिवस काय करतोय? परमार्थ करतोय किंवा प्रपंच सुद्धा त्याच्यासाठीच करतोय, सुखासाठीच. कारण संसारात सुख आहे काय? हे नाही, फक्त म्हणतोय आपण नाही. पण आपल्यावर काय होतोय? ज्ञान आहे. कशा? संसारात सुख नाही हे परोक्ष ज्ञान आहे. दृढ अप्रोक्ष ज्ञान व्हायला पाहिजे. बाबा संसारात सुख नाही, परमार्थातच सुख आहे हे व्हायला पाहिजे. दृढ होत नाही, आपला निश्चय होत नाही. जरी निश्चय झाला तर तात्पुरता होतोय. लक्षात घ्या. म्हणजे आपलं खरं काय खोटं? विश्वास नाही. आत्यंतिक जो विश्वास आहे तो त्याच्यावरती नाही. म्हणून तर आपण सुखाच्या आशेनं संसार करावले. पण संसारात सुख आहे काय? कारण संसार दुःखमुळे चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, संत म्हणतात. बरोबर आहे का नाही? पण आपण संसारातच सुख शोधावले. आपण म्हणण्यापेक्षा मी बी त्यातलाच जा, तात्या तुमच्या कोणाल्यानंतर गिरायक करून आलो, म्हणजे सुखासाठीच. बरोबर आहे का नाही? पण आपण जागा चुकलोय. जसं पूर्वीच्या काळी बघा, आमच्या अध्यक्ष दृष्टांत सांगतात, पूर्वीच्या काळी वाकळ्या शिवायच्या म्हाताऱ्या, त्यावेळेला लाईट होती नव्हती, त्या वाकळ्या शिवायच्या. बरं कधी शिवायच्या? ज्यावेळेला सवड मिळेल त्यावेळेला टाका घालायचा. बाहेरल्या सोप्यात ठेवलेले असायचे, ज्याचं मोठं घर किंवा काय, कुणाला सवड मिळेल त्यानं यायचं, 4 टाकं घालायचं. त्यावेळेला मोबाईल वगैरे काय नव्हतं, शेजारीने यायचं, 4 टाकं बोलत बोलत घालायचं आणि जायचं. असंच परिस्थिती होती. मग संध्याकाळची वेळ झाली, टाकं घालता घालता वेळ झाली, मग काय असायचं? चुलीवरती भात घालायला जायचं. त्या म्हातारीनं काय केलं? चुलीवरती भात घालायला गेली आणि थोड्या वेळानं आली, बघती तर तिला काय सुई
सापडाय नाही, जी वाकळला जी सुई होती ती गावना, म्हणून तिनं काय केलं, त्यावेळेला लाईट ठराविक घरातच, तिच्याकडे लाईट नव्हती, जिला दिव्याला का ती सापडना, मग ती आता काय म्हणाली, सुई आपल्याला सापडना, मग काय करूया, डांबा खाली उजेड भरपूर आहे, जी लाईट आहे ती डांबाव आहे, मग आपण त्या उजेडात तरी जाऊन सुई हुडकूया. मग त्या म्हातारीला गावल काय, सुई, तिची सुई पडली कुठं, सुई पडल्या घरात, आणि ती हुडकाल्या कुठं, डांबाखाली म्हणजे दारात. तसं तुमचं आमचं झालंय, सुखाचं स्थान आहे ते परब्रह्म ईश्वर किंवा ते परमार्थ हा सुखाचं स्थान आहे, पण आपण संसारात सुख शोधावले. तर खरं सुख आहे कुठं, परमार्थात. बर, परमार्थ पण आपण करतोय ते कशाच्या इच्छेनं, सुखाच्या इच्छेनं. बर, सुखाच्या इच्छेनं परमार्थ करतोय म्हणजे काय होतोय, आपण परत अडकलो जातोय, आपण वारीला जातोय, कशासाठी, काहीतरी संसारातलं मागायसाठीच. इकडे देवळाकडे येतोय कशासाठी, संसारातलं काहीतरी मिळावं, मुलग्याला नोकरी लागावी, मुलग्याचं लग्न व्हावं. बरीचशीच माणसं कासरवाड्याला चालत येतात, कशासाठी, मशीन वेळेवरती धार द्यावी म्हणून आमच्या सतनामला येतात. मग तो परमार्थ म्हणायचा काय, वारी करणं ती निष्काम व्हायला पाहिजे, कारण कर्म हे निष्काम व्हायला पाहिजे, कर्माचा सिद्धांत आहे. तसं निष्काम पण म्हणता येणार नाही. कर्म कोणतंही केलं तर त्याचं फल हे आहेच. कोणतंही कर्म तुम्ही करा, ते फल दिल्याशिवाय शांत बसत नाही. जरी आपण म्हणू निष्काम कर्म केलं म्हणजे एखादी गोष्ट झाली निष्काम, तर निष्काम जरी कर्म केलं तर त्याचं फल आहे काय, तर चित्त शुद्ध होणं हे त्याचं फल आहे निष्काम कर्माचं. आपण म्हणतोय निष्काम कर्माचं फल नाही, फल नाही, तर निष्काम कर्माचं फल हे काय आहे, चित्त शुद्ध होणं हे त्याचं फल आहे. पण आपलं निष्काम कर्म व्हायला पाहिजे, आपलं होत नाही, म्हणून आपण परमार्थ केला तर कसा होतोय, एक प्रकारे संसार केल्यासारखाच आहे का नाही, साहजिकच. नाहीतर जर समजा परमार्थात मग वांदी लागली नसती, मठासाठी किंवा दिंडीत तू चालवायची काय मी चालवायची, मी अमुक करायचं का तू करायचं, ह्या गोष्टीसाठी वांदी लागली नसते. लक्षात घ्या, खरोखर ज्ञान झालं आपल्याला असतं तर, फक्त ज्ञान झालंय पण कसं, परोक्ष. म्हणजे जसं की साखर गोड आहे, परोक्षने अप्रोक्ष, यातला फरक सांगतो म्हणजे लक्षात येईल. कारण तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानानं श्रेष्ठ आहे, तरी पण कुणीकडं तरी अर्धा पाऊण तास वेळ मारून न्यायची. तर परोक्ष म्हणजे काय, साखर गोड आहे हे दुसऱ्यानं सांगणं. आपल्याला दुसऱ्यानं सांगितलं काय की साखर बाबा गोड आहे, आपल्याला त्याचं ज्ञान झालं साखर गोड आहे, पण ती साखर खाऊन आपण सांगितलं साखर गोड आहे, त्यावेळेला अप्रोक्ष ज्ञान झालं, दृढ अप्रोक्ष ज्ञान त्यावेळेला होतंय. लक्षात आलं काय, म्हणजे आपण काय झालंय, आपला परमार्थ हा परोक्ष ज्ञानानंच आहे, आपला निश्चय नाही, म्हणून आपण तिथंपर्यंत पोहोचना. आपल्याला सुख तरी पाहिजे आहे, पण सुख काय मिळणार नाही. कारण शास्त्र पण सांगतंय काय, दुःख 3 प्रकारचे आहे, एक आध्यात्मिक, दुसरं आदिभौतिक, तिसरं आदिदैविक. ही 3 दुःख आहेत, पण त्याच्यापेक्षा 4थं दुःख आहे जन्माला यायचं आणि मरायचं. ह्यातनं सुटायसाठी सगळ्यात खरा परमार्थ करायचा आहे, त्याच्यासाठीच सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. हे प्राप्त करून घेण्यासाठीच आपण परमार्थ करायचा आहे. पण आपण काय करालोय, ही 3 दुःख घालवायसाठीच परमार्थ करालोय म्हणायला काय अडचण नाही. आध्यात्मिक दुःख म्हणजे काय, तर रोगापासून म्हणजे शरीराला होणारी इजा त्याचं निवारण करणं किंवा त्याच्यापासून होणारं दुःख ते कसं होईल, म्हणजे आजारी पडणं. आजारी पडणं म्हणजे काय, आपण आता ताप थंडी हे आजारी पडणं हे दुःख आहे का नाही,
अहो घरात एक जरी माणूस आजारी असेल तर त्याला जेवढं दुःख होतंय त्याच्या सेवेला असणाऱ्या घरातल्या लोकांना तर पण त्याचं दुःख होतंय. सेवेला असणाऱ्या माणसाला होतंय का नाही? साहजिकच. अहो बायकोचं डोकं दुखालं तर आम्ही म्हणतोय जरा दाखवून लवकर ये जा, मला गॅरेज उघडायचं आहे. म्हणजे साहजिकच आपल्याला दुःख होतंयच. पण त्यातनं काय कायमची आहे काय निवृत्ती नाही. डॉक्टरकडे गेल्यावर तात्पुरता इलाज आहे. बरं आज ताप आला म्हणून इंजेक्शन केलं, काय झालं तर तेवढा एक महिनाभर, मी म्हणतोय वर्षभर येणार नाही. पुन्हा येणार का नाही? पुन्हा येणार. म्हणजे परत आपण आजारी पडणारच. काय पडणार नाही? पडणारच. मग दुसरं दुःख काय? आधीभोवती चोर किंवा वाघापासून होणारं दुःख. ते तात्पुरतं आपल्याला, आपल्याकडे जर शस्त्र असतील तर चोर काय होईल? यायचा थांबल. आपण जागा आहे, लाईटी लावून ठेवल्यात, काय होईल? चोर यायचा थांबल. आपल्याकडे शस्त्र आहे, शस्त्र बघून आपल्याला जे हिंस्र प्राणी आहेत, मग साप असेल वाघ असेल, थांबतील. पण ती तात्पुरती थांबतील. परत आपल्याकडे शस्त्र नसलं तर, बरं शस्त्र आहे आपले उलट्या बाजूला असेल तर येणारच. पण जे आपल्याला त्यातून निवृत्ती होता येत नाही, तात्पुरती आहे. आणि आदिदैविक, भूत पिशाचापासून होणाऱ्या दुःखाला आधी दैविक म्हणतात. म्हणजे ते पण कसं आहे? भूतापासून होतंय का नाही? पूर्वी म्हणजे जास्त प्रमाण त्या भूताचं होतं. आता ते प्रमाण कमी आलं का? तर माणसंच भूत झाल्यात. भूतासारखी माणसंच वागाल्यात, त्यामुळे त्यांचं प्रमाण कमी आलं. आणि जिथं भ्या वाटत तिथं आतापर्यंत बंगलं उभारल्यात, त्याच्यामुळे त्यांचं प्रमाण कमी आलं, भीती कमी आली. पण ते दुःख आहे. जर नसतं तर शास्त्रानं सांगितलं नसतं. त्याच्यावर आत्यंतिक विश्वास ठेवायला पाहिजे. म्हणजे आहे. बरं मांत्रिक भेटला आपल्याला तर काय होईल? तात्पुरतं भूत उतरेल, परत आता एकदा उतारलं परत लागणार नाही याची गॅरंटी आहे का तुम्हाला? नाही. परत लागू शकतंय. तसं काय होतंय? ही 3 दुःख जाऊ तात्पुरती निवृत्त होऊ शकतात. पण आपल्याला खरं दुःख काय आहे? जन्माला यायचं आणि पुन्हा मरायचं, हे थांबवायचं खरं सगळं दुःख आहे. लक्षात घ्या. तर या दुःखातून निवृत्त होणं हेच खरा परमार्थ आहे. कारण इथं काय होतंय? ही 3 दुःख आपण जरी निवृत्त केलीत तर तिथं काय होतंय? तर कारण हाय तसं शिल्लक राहतंय. आपण काय करतोय? कार्यात बदल करतोय सुखासाठी. आपल्याला सुख पाहिजे आहे, आपण कार्यात काय नाही काहीतरी बदल करतोय, कारणात बदल नाही. कारण बघा, कारण हे महत्वाचं आहे. कारण कारणाशिवाय कार्य नाही. कारण शिल्लक जर असेल तर पुन्हा ते कार्य होणारच. कारण जीवनमुक्ताचं काय सांगितलं? जे विधेयमुक्ताचं कार्यही नाही आणि कारणही नाही. जीवनमुक्ताच्यात कारण नाही पण कार्य आहे. त्याच्यानंतर योग्याकडं कार्य नाही, कारण हाय तसं शिल्लक आहे. आणि तुमचं आमचं कार्य बी आहे आणि कारण बी आहे. म्हणजे तुम्हाला मला कारण असल्यामुळे पुन्हा जन्माला यावं लागतं आणि परत ही जे दुःख आहे ते भोगावं लागतं. योग्यांना जसं आपल्या झोपेत गाढ झोपेत काय होतंय? योग्यांची समाधी आणि तुमची आमची सुषुप्ती ही शास्त्रांत समानच मानली. कारण काय होतंय? झोपेत कार्य आपण काय करतोय? काय करतोय? नाही, पण कारण शिल्लक राहतंय. म्हणून तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण हाय तसं चालू. तसं योग्यांचं पण आहे. तिथं कार्य थांबतंय. ज्यावेळेला समाधीत असतात त्यावेळेला कार्य थांबतंय, पण कारण शिल्लक राहतंय. त्याच्यामुळं आणि पुन्हा त्यांना जन्माला यावं लागतंय. तसं जीवनमुक्ताचं नाही. जीवनमुक्ताचं काय असतंय? तर कारण त्यांचं जळून गेलेलं असतं किंवा कारण नसतंय.
बीज बाजूने केलेलं आहे, आम्हा जन्म मरण नाही. बीज भाजलेलं असतंय, ते जर समजा परत टोकणायचं झालं तर उगून येईल काय? येईल? येणार नाही. तसं त्यांचं जे अंतकरण असतंय ते बाधित झालेलं असतंय. त्यांना जीव आणि ब्रह्म नवे नवे, जग नवे अवघा जनार्दन, अहम ब्रह्मास्मी, म्हणजे हे जे जग आहे ते मीच आहे, असं त्यांचं झालेलं असतंय. लक्षात घ्या. त्यांचं कार्य जे असतंय ते शिल्लक जरी राहिलेलं असलं तरी बाधित अनुभूतीनं ते कार्य करत असतात. हा, प्रारब्धानुसार. जसं लसणाचं आपण एखाद्या भांड्यात लसूण ठेवावी, लसूण काढल्यानंतर त्या भांड्यात काय होतंय? वास हाय तसा राहतोय. बर, वास येतोय म्हणून ती आमटीला घालू शकतोय आपण? नाही. म्हणजे काय होतंय? वास जसं राहतोय तसं त्यांचं कार्य राहीत असतं, पण त्यांच्या कारणात कोणत्याही प्रकारचा म्हणजे बदल होत नाही किंवा अंतकरणात कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही, कारण त्यांचं अंतकरण बाधित झालेलं असतंय. जसं आपण लाह्या किंवा चिरमुरं, तेच का काल्याला वापरतोय आपण लाह्या किंवा चिरमुरं कशासाठी? तर ते परत उगवणार नाहीत, परत उगवणार नसतात. का उगवतात? पण पोट भरते का नाही चिरमुरं भडंग खाऊन? आपलं भडंग खाल्यानंतर किंवा चिरमुरं खाल्यानंतर पोट भरतंय, पण ते पोट भरते म्हणून परत टाकले तर उगून येणार नाही. तसं कार्य दिसतं त्यांचं, पण त्यांना काही कोणत्याही प्रकारचा त्यांच्यावरती म्हणजे अंतकरण बाधित झाल्यामुळं दोष लागत नाही. तसं आपण काय करायला पाहिजे? परमार्थ करायला पाहिजे, कारण आपण बाधित अनुभूतीनं किंवा जो परमार्थ करायचा आहे तो कशानं करायला पाहिजे? तर बाधित अनुभूतीनं किंवा निष्काम व्हायला पाहिजे. आपला निष्काम होतच नाही. मग अशी सांगितलं मी, फलाची अपेक्षा ठेवूनच काय नाही कोणतं तरी कार्य करत असतोय आपण. तर मग काय आहे? मग अपेक्षा कसली आहे? सुखाची. मग ते सुख जर प्राप्त करायचं असेल तर काय करायला पाहिजे? आपल्याला सुख तरी पाहिजे आहे, पण सुख संसारात आपण हुडकावले, पण संसारात मिळणार नाही. कारण संसार कसा आहे? विषयाचा आहे संसार. लक्षात घ्या. कारण तुमचा आमचा जन्मच विषयातनं झालाय, त्याच्यामुळे आपण विषयात अडकलोय. आणि एकदा आपण विषयात अडकलो तर आपण काय करतोय? तिकडंच आपली धाव राहते. आपली धाव इकडे येण्यापेक्षा विषयातच राहते, कारण आपल्यावरती अनादी कालाचं संस्कार आहेत विषयाचं. बरं, परमार्थाचं आहेत काय जास्त वेळाचं? लय झालं तर 2 नाही तर 3 तासाचं. आणि संसाराचं कमीत कमी 15 ते 16 तासाचं संसाराचं. ते मग कुणाचं जास्त होणार? तर संसाराचं विषयाचंच आपल्याकडं जास्त असल्यामुळं आपण त्यातच राहतोय, कारण विषयात आसक्ती आहे आपली. आणि आपल्याला तरी सुख पाहिजे आहे, पण सुख तिथं नाही. आपण काय केले? त्याच्यावरती सुखाची कल्पना केली. कल्पना अविद्या तेने झाला जीव. आपण त्याच्यावरती कल्पना केल्या, पण तिथं सुख नाही. जसं आपल्याला त्याचं ज्ञान नाही. संसार वाटतंय जसं हरणाला काय वाटतंय? मृगजळ. हरणाला काय वाटतंय? की जे मृगजळ आहे पुढे समोर दिसते ते पाणीच आहे असं वाटतंय, म्हणून ते त्याच्या पाठीमागे धावतंय. पण माणूस धावतोय काय? नाही, कारण त्याचं ज्ञान आपल्याला असते का नाही? असतंय. बरं, दुसरं उदाहरण घ्या. चिमणी बघा, आरशावरती बसावी. आरशावरती बसल्यानंतर ती काय करते? आरशावरच टूच मारते. का? तिला वाटतंय माझ्यासारखी चिमणी आत एक आरशात आहे. पण आपण काय करतोय? आरसा जरी समोर असला तरी आपण काय करतोय? आरशात बदल करतोय का आपल्यात? आपला जर समजा भांग तिरका असेल
तर आरशात बघून आपण जरी विचारत असेल तर कुठं आपण आपल्याकडं भांग सरळ करत असतो. पण इथं थोडासा आला विषय म्हणून सांगतो. शास्त्र सांगतंय काय, साधकानं आणि विधवा बायकानं आरसा बघू नये, आरशाबद्दल आसक्ती असू नये. मग बघा, विधवा बायकानं आणि साधकानं आरशाबद्दल आसक्ती असू नये. आणि आम्ही तर काय करतो, आता हा ड्रेस घातला, येता येता गडबडी नुसता त्याला घातलं, आरसा समोर होता, आरशापाशी गेलो, बुक्का लावला, सरळ लागलाय का नाही, तोवर खाईनं गिरायकाचा फोन आला, तोवर तात्यांचा फोन, गिरायक सोडून यायला होतंय. तात्यालाच म्हटलं आलो कपडे घालवले, म्हणजे किती लबाड बोलायचं. कारण 4 वाजल्यापासून मी तात्या सांगतोय काय, मी बाहेर गेलोय. म्हणजे काय आहे की सगळ्यात महत्वाचा विषय आहे, आपल्याला ज्ञान झाले आरशाचं, म्हणून आपण काय करतोय, आरशात बघितलं तरी आपल्याकडं जे काय दुरुस्त करायचं ते आपल्याकडे करतोय. तसं या खरं परमार्थाचं ज्ञान व्हायला पाहिजे. आपल्याला झाल्यासारखं वाटतंय आणि वाटणं हाच मुळात दोष आहे. आपण जे सुधारायसाठी देवळात येतोय, आपलं दोष घालवायसाठी देवळात येतोय, पण इथंच आम्ही दोष जास्त निर्माण करावले. कारण काय की तुला हे येत नाही, तुला ते येत नाही, म्हणजे इथं दोष आहे का नाही, तुला चाल का म्हणता येत नाही, तू असंच का वागलास, अजून काय करीत. तर आपण इथं सुधारायसाठी, तर परमार्थ हा सुखाचं मूळ आहे. जसं कारण आपल्याला महत्वाचं आहे सुख, विषय आपला सुख आहे, अपेक्षित जे आपले, कारण अपेक्षा सुखाची आहे आणि संसारात काय मिळणार नाही. कारण संसार दुःख मूळ आहे, ज्याचं मूळ दुःख आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर कडुलिंबाचं झाड घ्या. कडुलिंबाचं झाड कसं आहे, गोड आहे नाही, त्याचं मूळ कडू आहे, साल सुद्धा कडू आहे, खोड सुद्धा कडू आहे, पानं कडूच आहे, डाप्या कडूच आहे. बर, त्याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, जे बी असते बघा शेंगदाण्यासारखं, ते कधी खाऊन बघितलं तुम्ही? आम्ही आमच्या गावात लहान असताना खाऊन बघितलं. कारण त्याच्यासारखी ती एक फळ असते बारकं, ते काय येतात शेंगदाण्यासारखं, ते असायचं लहानपणी. आम्ही ते खाऊन बघितलं तर ते कडूच असते. म्हणजे ज्याचं मूळ दुःखरूप आहे त्याचं फळ सुद्धा दुःखरूप आहे. पण त्याच्या पुढे सांगतो मी तुम्हाला, कडुलिंबाचाच का दृष्टांत दिला. जरी कडुलिंबाचं जरी असेल, कडू जरी असेल, तर ते खाल्लं तर काय होतंय, आरोग्याला चांगलं आहे. प्रमाणात आपण जर खाला तर आरोग्य सुधारते. तसं परमार्थ सुद्धा, संसार सुद्धा जर आपण करायचा ठरवला, असूनही संसारी, जर संसारात असून जर परमार्थ घडला, नामस्मरण घडलं, तर त्याच्यासारखं दुसरं काही नाही. याचं उदाहरण चोखामेळा. आपल्याला सांगायला काय नको, चोखामेळ्याचं उदाहरण घ्यायचं. म्हणजे संसारात राहायचं आणि परमार्थ करायचा, नामस्मरण केलं तर होऊ शकतंय. पण आपण तिथं राहिलं तरी काय होतंय, शेजापाजारी येणारे दुसरंच विषयातच काहीतरी काढीत असतं. आम्ही जरी समजा म्हटलं रामकृष्ण हरी म्हणत काम चालू केलं तर दुसरं गिऱ्हाईक येतंय, ते नवमिस्त्री असं काय झालं, विषय बदलला. आपण तिथं राहू शकत नाही म्हणून मंदिरात यायचं. मंदिरात कशासाठी यायचं, तर आपण संसारात राहू शकत नाही त्या उद्देशाने. बरं, संसारानं का, कारण संसार केल्यानंतर आपल्या ज्या, त्याला शास्त्रीय भाषा काहीतरी वेगळी आहे, जी धाव म्हणतात, धाव किंवा वासना, त्या मुरलेल्या असतात किंवा इच्छा पूर्ण झालेल्या असतात. संसारात विषयाच्या ज्या इच्छा असतात त्या पूर्ण झालेल्या असतात. त्याच्याबद्दल शास्त्रीय भाषा काहीतरी वेगळ्या शब्द तो आता आठवण.
तर परमार्थ संसार करून सुद्धा करता येतोय, पण तिथं आपण त्या पद्धतीनं होत नाही, म्हणून इकडे यायचं आहे. म्हणजे सुखासाठी आपण इकडे यायचं आहे, पण निष्काम कर्म व्हायला पाहिजे. आणि निष्काम कर्म झालं तरच तुम्ही पुढे बोलू, तुमच्यावरती बोध होऊ शकतोय. पण असा तसा होणार आहे काय? नाही. कारण बोध कुठं होणार? शास्त्र सांगतंय तुमच्याकडे 3 दोष आहेत: मल, विक्षेप आणि आवरण. निष्काम कर्मानं मल जातो, निष्काम उपासनेनं विक्षेप जातो. आणि मग काय होतंय? मलने विक्षेप गेला तर आपल्याला ईश्वर गुरूंची भेट घालून देतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. आणि मग गुरु तुमच्यावरती उपदेश करतील. जसं शास्त्र सांगतं, पहिलं जर समजा आपल्याला मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय करायला पाहिजे? तर पहिलं शास्त्र सांगतं ईश्वर कृपा व्हायला पाहिजे, मग गुरुकृपा, तिसरं शास्त्र कृपा, आणि चौथ्यात सगळ्यात महत्वाची अंतःकरण कृपा ही व्हायला पाहिजे. कारण आपल्याला काय झालंय? अज्ञानामुळे बंद गळ्यात पडलाय. म्हणजे पहिलं काय झालंय? आपल्याकडे पहिला दोष आला, 3 दोषातला पहिला अज्ञान. म्हणजे मी कोण आहे ही विसरल्यामुळे पुढे आपण काय करलो? विक्षेप आला. म्हणजे अज्ञानातनं सुटायसाठी काहीतरी चंचलता आली, आणि त्यातनं परत काय केलं? आपल्याकडे मल दोष आला. म्हणजे पहिल्याला अज्ञान, मग विक्षेप आणि मल, ह्या 3 गोष्टी. पण सोडताना कसं सोडवायला पाहिजे? आपण सगळे शेतकरी कुटुंबातले आहेत. एकसारख्या एखाद्या पोत्याला गाठी मारल्या तर पहिल्यांदा कुठली गाठ सोडायला पाहिजे? पहिल्यांदा मारलेली का शेवटला मारलेली? तर शेवटला मारलेली. मग शेवटला काय झाले? मल, आणि मग विक्षेप. आणि मग मलने विक्षेप गेला तर त्यावेळेला काय होतंय? तुमचं अंतःकरण स्वच्छ झालेलं असतं, स्थिर असतं, आणि मग तुमच्यावरती सद्गुरू कृपा करण्यासाठी तुमचं अंतःकरण तयार झालेलं असतं. कारण अधिकारी सगळ्यात महत्वाचा आहे. उपदेश कुणालाही करून चालणार नाही. पुन्हा अधिकारात 3 सांगितलेत: मध्यम, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. जर समजा मध्यम असेल तर अधिकारी जर समजा उत्तम असेल तर काना वचनाच्या भेटी. मध्यम असेल तर काय करायचं ना? गुरूंच्या जवळ राहून श्रवण करायचं, मग मनन करायचं. आणि कनिष्ठ असेल तर त्यानं नाम जप करायचं, नामस्मरण. कारण नामस्मरण अत्यंत महत्वाचं आहे. मी गेल्या वेळेला पण बोललो, नामस्मरण आपण करतोय, पण कुठनं व्हायला पाहिजे? कमीत कमी मध्यमातनं व्हायला पाहिजे. आपलं होतंय वैखरीत नाही, कधीतरी झालं तर मध्यमात. तर आपल्याला जायचं आहे पर्यंत. आपला आता तो विषय नाही. म्हणजे सगळ्यात महत्वाचा आहे नामस्मरणाला, अत्यंत महत्वाचं आहे. आणि नामस्मरण झाले तर तुमच्याकडले हे 2 दोष जातील, तर तुम्हाला आपल्याला कळेल. कारण नामस्मरणात परत आणि सांगितलं कर्म आणि ज्ञान, त्या दोन्हीनं काय होतंय? कर्म कसं करायचं, कर्माचं ज्ञान येईल, किंवा कर्म कसं करायचं हे समजेल. कुठल्या? वैखरी आणि मध्यम. आणि पराणी पश्चिंतीनं ज्ञान होईल आपल्याला, ती ज्ञानाला सहाय्य करणार आहे. म्हणून आपल्याकडनं नामस्मरण व्हायला पाहिजे. आणि नामस्मरण झालं तर आपल्याला गुरु भेटतील. आणि ते गुरु भेटलं तर काय करतील? ते अंतःकरणावरती बोध करतील. कारण ते सगळ्यात महत्वाचं आहे. जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाही, अंतःकरण बाधित करतील किंवा अंतःकरणावरती. कारण उपदेश कुणाला होतोय? उपदेश ह्या कुणाला करायचा आहे? स्थूल शरीराला, सूक्ष्म शरीराला, कारण शरीराला, महाकारण शरीराला. कारण शास्त्र सांगते ह्या 4 शरीर आहेत. एक सूक्ष्म, दुसरं
स्थूल, पहिलं स्थूल, दुसरं सूक्ष्म, तिसरं कारण आणि चौथं महाकारण. बर, आता आपल्याला जरी उपदेश करायचा असेल तर स्थूलाला करून उपयोग आहे काय? काय होणार आहे स्थूलाला? तुमचं स्थूल इथं आहे पण सूक्ष्म नसेल तर? आता मी इथं सांगाले हो, पण कुणाचं लक्ष गणपतीच्या आरतीला आता घरात सुनून काय केले का नाही कुणाला? आरती आता जाऊन करायची आहे, म्हणजे कुणाचं लक्ष इथं असेल कुणाचं नसेल. जर लक्ष नसेल तर काय उपयोग नाही. कारण चांगदेव 65 सांगितले की चांगदेव भेटायला आलेत कुणाला? माऊलींना. चांगदेवाचं शरीर आलं काय, मन आलं काय, काय आलं? तर सूक्ष्म शरीराचं अत्यंत महत्वाचं आहे. जरी त्यांचं शरीर जरी असेल तरी बाधित जर करायचं असेल तर सूक्ष्म शरीर, कारण सूक्ष्म शरीर हेच आपल्या जन्माला मरणाला कारण आहे. अज्ञान जरी कारण असेल तर सूक्ष्म शरीरावरतीच बोध व्हायचा आहे. कारण सूक्ष्म शरीर म्हणजे काय? पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचमहाभूत आणि अंतकरण चतुष्ट. म्हणजे अंतकरण चतुष्ट म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. बर, म्हणजे अंतकरण. मग अंतकरण बाधित व्हायला पाहिजे आपल्याला. बर, अंतकरणच का? तर अंतकरण म्हणजे काय? हे पंचमहाभूताचं अपंचीकृत कार्य जरी असेल तरी ते सत्वगुणाचं आहे. अंतकरण हे सत्वगुणाचं आहे आणि सत्वगुणाचं असल्यामुळे काय होतंय? त्याच्यावरती बिंब उठतं. जसं आरसा हे पंचमहाभूताचं जरी कार्य असलं, मातीचं जरी कार्य असलं तर भीत मातीपासूनच तयार झाली. आणि आरसा हे जरी, आरसा सुद्धा मातीपासूनच तयार झाला, पण ते कसलं आहे? सत्वगुणाचं आहे. मातीपासून जरी झाला असेल तर ते सत्वगुणाचं आहे. तसं अंतकरण सत्वगुणाचं आहे. इथं काही शंका येईल. कारण बघा, अंतकरण म्हणजे मन. मन काय करतंय? संकल्प विकल्प करतंय. मन कशाचं आहे? कारण 3 गुण आहे. एकूण 3 गुण सांगितल्यात: रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुण. प्रत्येकाच्या 3 गुण असतातच, मग कमी अधिक प्रमाणात असेल. कारण सृष्टी निर्माण करताना ब्रह्मदेवानं ही सृष्टी इथं कल्पित म्हणायला पाहिजे. तर कल्पित जरी असेल तरी सृष्टी दिसती ती निर्माण करताना काय सांगितले की तमो गुणापासून विली उत्पन्न केल्या, रजोगुणापासून किड प्राणी उत्पन्न केले आणि सत्वगुणापासून ह्या देहाची, मनुष्य देहाची प्राप्ती झाली. इथं तुम्ही म्हणशील सत्वगुणाने मग अडकला का? तरी जरी सत्वगुणापासून जरी असेल तर त्याच्यात कमी जास्त प्रमाण रजोगुण असतंच. ज्या 3 गुण असतातच, आपल्याला ह्या 3 गुणाच्या अतीत व्हायचं आहे. आणि 3 गुणाच्या अतीत झाला तोच जीवनमुक्त म्हटलं गेलं. 3 गुणाच्या अतीत व्हायला पाहिजे आपण. मग सत्वगुणात बी अडकलाच ना. जरी तुम्ही म्हणत असेल सत्वगुण केवळ म्हटलं, केवळ सत्वगुण म्हटलं तर सोन्याची बिडी. आम्हाला 3 गुणाच्या अतीत व्हायचं आहे तर आपल्याला मोक्ष, आपण ब्रह्मपदाला जाऊ. सत्वगुण जरी म्हटलं तर सोन्याची बिडी आणि लोखंडाची बिडी. सोन्याची जरी बिडी असली तरी बिडीच आली, लोखंडाची जरी बिडी असली तरी बिडीच आली, सोन्याची जरी बिडी असली तरी आलीच. सत्वगुण जर असेल आपल्याकडे तरी उच्च पद मिळेल तुम्हाला, ब्रह्मलोकाला जाल. पण आपल्याकडे निष्काम यायला पाहिजे, 3 गुणाच्या अतीत व्हायला पाहिजे. तर आपण ब्रह्म जे आहे आपलं, जे आपलं स्वरूप आहे ब्रह्मस्वरूप, तिथं जायचं असेल तर 3 गुणाच्या अतीत व्हायला पाहिजे. कारण जरी सत्वगुणात जर म्हटलं, कारण तुमचा आमचा व्यवहार रजोगुणात व्यवहार होतो
जर समजा रजोगुणात जर जास्त व्यवहार झाला तर परत जन्माला यावं लागतं तमोगुणात, प्रधान रजोगुण असेल तर. आणि सत्वगुण जरी प्रधान जरी असेल तर पुन्हा जन्माला यावं लागतं. तुम्ही श्रेष्ठ कुळात जन्माला येशीला, भक्त होशीला. कारण इथं परत 4 आनंद सांगितले भक्तासाठी पण. हा म्हणून तर संकल्पा नाही. महत्वाचं काय, तिन्ही गुणाच्या अतीत व्हायचं आहे. आपल्याला गुणा अतीत झालो तरच आपण मोक्ष ब्रह्म पदाला जाऊ शकतोय. रजोगुण सत्वगुणात सुद्धा अडकतोय. सोन्याचीच बिडी आहे ती, लक्षात घ्या. मग सोन्याची बिडी असली का आणि लोखंडाची बिडी असली का, बिडी झाली ना. तर आपला विषय होता. आणि मग हे तिन्ही गुणाचं हे जग आहे. मग तसं मन कसलं आहे, रजोगुणाचं आहे. त्याची देवता आहे चंद्र. तिथं संकल्प आणि विकल्प, ज्याची देवताच लहान मोठी होती. चंद्र 15 दिवस बारीक असतो, 15 दिवस मोठा होत होत जातो. तसं मन सुद्धा काय होतं, संकल्प आणि विकल्प होतं. मग दुसरं सांगितलं बुद्धी. बुद्धी ही कसली आहे, ही सत्वगुणाची आहे. मन हे रजोगुणाचं आहे, बुद्धी ही सत्वगुणाची आहे. त्याची देवता आहे ब्रह्मदेव. सत्वगुणाची आहे ब्रह्मदेव. आणि बुद्धी काय करते, निश्चय करते. निश्चयाचे बळ तुका म्हणे तिची फळ. निश्चय व्हायला पाहिजे. तुमचा आमचा निश्चय नाही. आम्ही परमार्थ करतोय पण निश्चय नाही. मन काय करायला पाहिजे, बुद्धीच्या ताब्यात द्यायला पाहिजे. आपलं काय झालंय, बुद्धी मनाच्या ताब्यात आहे. त्याच्यामुळं आपण परमार्थ जसा पाहिजे तसा घडना झालाय. लक्षात घ्या. मन आपले हिथं, बुद्धी काय करते, मन इथं आहे तर कुठं जाईल सांगता येत नाही. कुणाची परदेशात पण जाऊन येईल. अध्यक्ष म्हणतात मनानं रोज वारी घडती. अध्यक्षांनी सांगितलेलं. आता मला दृष्टांत सांगाय वेळ नाही, वेळेत आवरायला पाहिजे. मनानं वारी घडती. अध्यक्षांनी बऱ्याच वेळेला सांगितलं, तुम्ही ऐकलं पण असेल. रोज वारी घडती म्हणजे मनानं आपण रोज पंढरपूरला जाऊ शकतोय. मन आज आत्ता येत आहे तर 2 मिनिटात आता मी तुम्हाला पंढरपुरात वारी घडती म्हटलं की पंढरपुरात जाऊन आलं का नाही मन, म्हणजे तुमची वारी घडली मनानं. देहापेक्षा मनानं वारी घडणं अत्यंतिक महत्वाचं आहे. आणि मन बुद्धीच्या ताब्यात द्यायला पाहिजे. कारण ते कसलं आहे, सत्वगुणाचं कार्य आहे. तिसरं सांगितलं चित्त. चित्त काय करतंय, चिंतन करतंय. त्याची देवता आहे वासुदेव किंवा विष्णू. ते सत्वगुणाचं कार्य आहे. आणि त्याच्यानंतर सांगितलं अहंकार. अहंकार कसला आहे, अहंकार तमोगुणाचा. अहंकार म्हणजे मी, अहम आणि मम. आणि अहंकारामुळेच आपलं तुम्ही आम्ही बंधात अडकलोय. तमोगुणाचं कार्य आहे. त्याची देवता कोण आहे, शंकर आहे. जे विनाश करणार आहे ते तमोगुणाचं आहे. लक्षात घ्या. कारण विष्णू पुराणमध्ये सांगितले, त्यात शंकर काय असेल तर पुराणाचं विष्णू पुराणमध्ये सांगितलंय ब्रह्मदेव आहे हा सत्वगुणाचा आहे. लक्षात घ्या. जो पालन पोषण करतोय तो विष्णू, तो रजोगुणाचा आहे. नाही सॉरी, ब्रह्मदेव रजोगुणाचा आहे, विष्णू सत्वगुणाचा आहे. आणि लय जो आहे विनाशकारी तो आहे तमोगुण. म्हणजे कोण, शंकर. तर ह्या गुणाच्या अतीत व्हायचं आहे. तर अहंकार म्हणजे मी आणि माझं, ह्यात आपण अडकलोय. पण त्यात महत्वाचं काय आहे, आपल्यावरती तमोगुणानं राज्य केले. नाही झालं तर रजोगुणानं केलं. पण आपल्याला सत्वगुणाकडे जायला पाहिजे. गुन्हा अतीत व्हायला पाहिजे, ही शेवटची. पण कमीत कमी सत्वगुणाकडे जाता येते काय बघायला पाहिजे. सत्वगुणात जायसाठी का अंतःकरण सत्वगुणाचं म्हटलं, ही तिन्हीच्या तिन्ही जरी गुण असलेत तर त्यात 2 गुण
दोन जे आहेत, काय बुद्धी आणि चित्त, हे सत्वगुणाचं आहे. म्हणजे दोन सत्वगुणाचं असल्यामुळं रजोगुण एक आहे आणि तमोगुण एक आहे. म्हणजे तिथं कुणाची जास्त आहे? सत्वगुणाचं. मग सत्वगुणात जास्त असल्यामुळं अंतकरणावरती बोध होऊ शकतोय. कारण काही ठिकाणी अंतकरण जड म्हटले, अंतकरण जड आहे पण ज्ञानाला सहाय्य करणार. त्याच्यासाठी व्याख्या आहे, ज्ञानाला सहाय्य करणारं अंतकरण आहे. जरी जड असेल तरी, का? ते सत्वगुणाचं पंचमहाभूताचं अपंचीकृत कार्य असल्यामुळं ज्ञानाला सहाय्य करणारं आहे. म्हणून त्याच्यावरती बोध होऊ शकतोय. लक्षात आलं काय? जसं आरशावरती आपलं प्रतिबिंब उमटू शकतंय, तसं सद्गुरू किंवा ईश्वराचं रूप आहे ते आपण अंतकरणात साठवून ठेवू शकतोय. अंतकरणावरतीच बोध होऊ शकतोय सत्वगुणाचं कार्य असल्यामुळं. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, एकदा जर समजा अंतकरणावरती बोध झाला, कारण सगळ्यात महत्वाचं आहे, शेवटला सांगितलंय अंतकरण कृपा. गुरु सांगतील, हो गुरु तुम्हाला भेटतील. जरी गुरु भेटलेत तर शास्त्र तुम्हाला सांगतील तू ब्रह्म आहेस, एवढं सांगतील. काय तुमच्या ते करतील, तुम्हाला सांगायचं, उपदेश करायचं काम करतील. कारण त्याच्या पुढलं सगळ्यात अंतकरण, सगळ्यात कृपा महत्वाची आहे. शास्त्र कृपा झाली तर शास्त्रान तुम्ही बोलू शकता. म्हणून तरी सज्ञानाच्या जोंबे कंठी अहंकार जो सांगितला, तुम्ही शास्त्र बोलू शकता शास्त्र कृपा झाली तर. पण अंतकरण बाधित व्हायला पाहिजे. आणि अंतकरण जर बाधित झालं तरच तुम्हाला पुन्हा जन्माला यायचं आणि मरायचं थांबवता येईल. कारण सगळ्यात महत्वाचं आहे, परत जन्माला यायचं थांबवायचं आहे. काय मरायचं थांबवायचं आहे? आमची खटाटोप चालू आहे मरायचं थांबवायसाठी. जन्माला आलाय तो मरणारच. ज्याचं 12 झालंय त्याचं 12वं होणारच. लक्षात घ्या. त्यामुळे आपण मृत्यू चुकवता येणार नाही आपल्याला. गरुडाच्या आईला मृत्यू चुकवता आला नाही. लक्षात घ्या. अवतार कार्य संपवले ईश्वरानं सुद्धा. पण आपल्याला काय करायचं आहे? पुन्हा जन्माला यायचं थांबवायचं आहे. आपण तिकडे बघत नाही. म्हणजे आपल्याला कारणच नको आहे. कारण जर शिल्लक राहिलं नसेल तर कार्य परत नाही हो. कारण नसेल तर कार्य घडणार नाही. आपलं कारण शिल्लक असल्यामुळं आपण पुन्हा जन्माला आलेलो, मरालो नाही, दुःखाच्या खाईत अडकलो. आणि जर समजा अंतकरणावरती बोध झाला, बाधित झालं, तर तिथं उर्म्या उठणार नाहीत. मग असे जे विषयात संसारात जर समजा संसार करून परमार्थ केला तर आपल्या उर्म्या शांत झालेल्या असतात. ज्या उर्म्या असतात त्या शांत झालेल्या असतात. तर त्या उर्म्या उठणार नाहीत. किंवा संकल्प आणि विकल्प, संकल्पा नाही. कारण संकल्प पण जरी सत्य संकल्पाचा दाता नारायण जरी म्हटलं तर सत्य जरी संकल्प असेल तर तो बंधाला कारणच आहे. जसं मगाशी सांगितलं, जरी संकल्प केला तर ह्या तिन्हीतनं आपल्याला, 3 गुणाच्या अतीत किंवा संकल्प आणि विकल्प याच्या अतीत व्हायला पाहिजे आपण. त्याचं आणि माझं काय घेणं देणं काय नाही असं व्हायला पाहिजे. कधी होईल तर बोध झाला, अंतकरणावरती झाला, दृढ निश्चय झाला, दृढ अप्रोक्ष ज्ञान झालं तरच होईल. नुसत्या परोक्ष ज्ञानानं होणार नाही. आणि त्यासाठी काय करायला सांगितलंय? आपल्याला तरी सुख पाहिजे. लक्षात आलं काय? आणि सुखाची व्याख्या आम्हाला सगळ्यांनी पाठ आहे. काय? विषयाची प्राप्ती, इच्छेची निवृत्ती, अंतकरणाची स्थिरता आणि आत्मानंदाचं भान. आता त्या विषयाबद्दल काय सांगायला नको. मग जर समजायला अंतकरण
बाधित व्हायचं असेल आणि संकल्प आणि विकल्प जर होऊ नये तर त्यासाठी काय सांगितले, तर त्याच्यासाठी सांगितले तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगरवत्ता करावे दास्य सकळ. आपल्याला त्या पायरीपत्र जायचं आहे, पण अशी सहजासहजी मिळणार आहे काय, नाही. हे प्राप्त करून घ्यायचं आहे ना. मग त्याच्या आधी काहीतरी पायऱ्या येतात. काय पायऱ्या आहे, तर तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगरवत्ता करावे दास्य सकळ. म्हणजे जे ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे तरी संताया भजावे सर्व सुवेशी. जे ज्ञानाचा कुरवंटा ते सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळगोनी. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे, त्यापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. तर पाठीमाग मग महत्वाचं आहे. तुम्हाला हे सगळं पाहिजे आहे ना, मग तू काय कर, तर संतांची सेवा कर. सेवा हा दारवंटा. जर सेवा केली निष्काम तर तुम्हाला ते संत श्री गुरु भेटतील आणि मग तुम्हाला उपदेश करतील. ते ज्ञान पैगा बरवे. कोणतं ज्ञान, जे स्वस्वरूपाचं आपल्याकडे अज्ञान आहे ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. तर तू सेवा हा दारवंटा, म्हणजे सेवा कर. कुणाची, तर संतांची. तनु मनु जीवे, तनानं म्हणजे ह्या देहानं, मनानं म्हणजे सूक्ष्म स्थूल देहानं, नवे नवे कारण देहानं सुद्धा म्हणायला काय अडचण नाही. अज्ञान जरी असेल, झोपे सुद्धा नामस्मरण होऊ शकते. जसं अर्जुनाचं झोपे सुद्धा श्रीकृष्ण श्रीकृष्ण होतं, तसं म्हणजे तिन्हीनं तुम्ही काय करायला पाहिजे, ईश्वराला किंवा सद्गुरूंना शरण जायला पाहिजे. आणि शरण गेला तर मग अपेक्षित जे आपल्याला अपेक्षा जी सुखाची आहे, म्हणजे सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, जी खटाटोप आपण करालोय, म्हणजे ज्याच्यासाठी आपण खटाटोप करालोय, तात्पुरत्या सुखासाठी खटाटोप नको आहे, तर कारण जे आहे त्याच्यास ते निवृत्त करायसाठी सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय करायला पाहिजे, तर निष्काम कर्म आणि निष्काम उपासना व्हायला पाहिजे. आणि मग तुम्हाला सुख मिळेल आणि संत भेटतील आणि तुमच्यावरती कृपा करतील. आणि मग कृपा केल्यानंतर तुम्ही सुखरूप, कारण आनंदात पण सगळ्यात श्रेष्ठ सांगितले आत्मानंद. आपल्याला आत्मानंदात भोगायचा जर असेल तर त्या गोष्टी व्हायला पाहिजे. तिथंपर्यंत आपल्याला निष्काम कर्म निष्काम उपासना घडली तरच आपण तिथंपर्यंत जाऊ शकतोय. मग काय आहे, तर मग अपेक्षित जे आपले तेही सांगती पुसले, जेणे अंतकरण बोधले संकल्पानाय.